पुण्याच्या परिसरात वसलेले एक प्राचीन आणि जागृत शक्तिपीठ, जेथे हजारो भक्त श्रद्धेने नतमस्तक होतात. चौराई माता देवीच्या या पवित्र मंदिराचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि दिव्य दर्शन आज आपण अनुभवणार आहोत. चला सुरू करूया हा भक्तिमय प्रवास. समोर दिसत आहे चौराई माता देवी मंदिराचे प्रवेशद्वार. या पवित्र भूमीत पाऊल टाकताच मन भक्तिभावाने भरून येते. मंदिरासमोरील चौथऱ्यावर विराजमान असलेल्या सिंह देवीच्या शक्ती, धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानला जातो. आता आपण या पवित्र टेकडीवर देवीच्या दर्शनासाठी चढाई सुरू करणार आहोत. प्रत्येक पायरीसोबत भक्तीची ओढ अधिकच वाढत जाते. चला आई चौराई देवीच्या दिव्य दर्शनाकडे. टेकडीवरील या पायवाटेने पुढे जाताना सभोवताली पसरलेली हिरवीगार झाडे, दाट झुडपे आणि वर्षानुवर्ष उभे असलेले विशाल वृक्ष मनाला विलक्षण शांतता देतात. या प्राचीन वृक्षाच्या खोलवर रुजलेल्या मुळांनी जणू काळाचा इतिहासच जपून ठेवला आहे. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, गार वाऱ्याची सुखद झुळक आणि निसर्गाच्या सानिध्यात घेतलेले प्रत्येक पाऊल भक्तीचा अनुभव अधिक गहिरा करत जाते. टेकडीच्या या टप्प्यावरून समोर दिसणारा हा नयनरम्य जलाशय आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर मनाला अक्षरशः मोहून टाकतो. निसर्गाचे कुशीत वसलेले शांत दृश्य काही क्षण मनाला निवांतपणा आणि प्रसन्नतेचा अनुभव देऊन जाते. या पवित्र वातावरणात भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. आता आपण चौराई देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या प्राचीन पायवाटेने पुढे चाललो आहोत. या मार्गावर दोन्ही बाजूनी दाट झाडे, विविध प्रकारची वनस्पती आणि वर्षानुवर्षे उभे असलेले विशाल वृक्ष या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलवतात. पावसाळ्यात तर हा संपूर्ण डोंगर हिरव्यागार चादरीने नटलेला दिसतो. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, पानांची सळसळ आणि गार वाऱ्याच्या झुळका या प्रवासाला एक वेगळी शांतता देतात. शहराच्या गजबजाटापासून काही क्षण दूर आल्याची जाणीव येथे प्रत्येक पावलागणिक होते. चौराई ही देवी स्थानिक ग्रामदेवता म्हणून अनेक भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येतात. अखेर आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो आहोत. येथे उभारलेल्या कमानीवर ग्रामदैवत चौराई देवी मंदिर, सोमाटणे गाव असा उल्लेख पाहायला मिळतो आणि समोर उंच फडकणारा भगवा ध्वज. मंदिराच्या दिशेने पुढे चालत जाताना परिसरातील स्वच्छता, शांत वातावरण आणि भाविकांसाठी केलेली व्यवस्था सहज लक्ष वेधून घेते. आता समोर दिसत आहे एक सुंदर कमान, ज्यावर चौराई देवी प्रसन्न असे शब्द कोरलेले आहेत. हे शब्द प्रत्येक भक्ताला देवीच्या कृपादृष्टीची आणि आशीर्वादाची अनुभूती देतात. या कमानीतून पुढे जाताना मनात भक्ती, श्रद्धा आणि देवीच्या दर्शनाची उत्सुकता आणखी वाढू लागते. चौराई देवीच्या दर्शनापूर्वी अनेक भाविक येथे मारुतीरायांचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाची सुरुवात करतात. शांत आणि प्रसन्न वातावरणात काही क्षण प्रार्थना केल्यावर मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि सकारात्मकता मिळण्याची अनुभूती येते. आता मारुतीरायांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे मुख्य मंदिराच्या दिशेने प्रस्थान करूया. तेथे काही क्षणातच आई चौराई देवीचे दिव्य दर्शन आपल्याला लाभणार आहे. आता आपण मुख्य मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहोत. या टप्प्यावर चालताना एका बाजूला उंच डोंगर रांग अगदी जवळ साथ देत असल्याचा अनुभव येतो, तर दुसऱ्या बाजूला लाकडी कुंपणामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित आणि आकर्षक वाटतो. दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या टेकड्या, सभोवताली दाट हिरवळ आणि क्षितिजापर्यंत विस्तारलेले पुणे व पिंपरी चिंचवड शहराचा परिसर या उंचीवरून अतिशय सुंदर दिसतो. निसर्ग आणि आधुनिक शहर यांचा मनमोहक संगम येथे अनुभवायला मिळतो. अखेर आपण श्री चौराई देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश केला आहे. मंदिराच्या सभोवती केलेले लाकडी कुंपण, सुंदर नक्षीकाम
आणि पारंपरिक बांधकाम शैली या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालतात. मंदिरातून बाहेर पाहिल्यावर दूरवर दिसणारी महामार्ग, शहरातील रस्ते आणि विस्तीर्ण परिसर एक वेगळाच नयनरम्य अनुभव देतात. श्री चौराई देवी या सोमाटणे गावाच्या ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जातात. अनेक वर्षापासून या परिसरातील ग्रामस्थ आणि भाविक देवीवर अखंड श्रद्धा ठेवून येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्रोत्सवात मंदिर मोठ्या भक्तिभावाने उत्सवात साजरा केला जातो आणि हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. आई चौराई देवी या सोमाटणे गावाच्या ग्रामदैवत मानल्या जातात. स्थानिकांची श्रद्धा आहे की ही देवी गावाचे रक्षण करते, संकटापासून संरक्षण देते आणि गावावर आपली कृपादृष्टी सदैव ठेवते. त्यामुळे गावकरी प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवीच्या आशीर्वादानेच करतात आणि नवरात्रोत्सव सह विविध उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात. आई चौराई देवीच्या नाकातील सुंदर नथ, तेजस्वी डोळे आणि दिव्य मुखमंडल यामुळे भाविकांचे लक्ष क्षणार्धात वेधून घेते. देवीसमोर अष्टस्वस्तिकाची सुंदर रचना, मध्यभागी असलेले कासव तसेच बाजूला विराजमान असलेले त्रिशूळ आणि डमरू या सर्व गोष्टी मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणात अधिक भर घालतात. मंदिरातील घंटानाद आणि दानपेटीसमोर नतमस्तक होणारे भाविक श्रद्धेचे सुंदर दृश्य घडवतात. आई चौराई देवीच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर क्षणभर वणी येथील सप्तशृंगी मातेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मात्र चौराई देवीचे हे स्थान स्वतःचे वेगळेच आध्यात्मिक महत्त्व आणि वैशिष्ट्य जपून आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून श्री चौराई देवी मंदिरात पोहोचणे अतिशय सोपे आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाट्यावर मंदिराकडे जाणारा मार्ग उपलब्ध आहे. पुण्याहून साधारण 1 तास तर पिंपरी चिंचवडपासून सुमारे अर्ध्या तासात येथे पोहोचता येते. त्यानंतर थोडीशी टेकडी चढल्यावर आई चौराई देवीचे पवित्र दर्शन लाभते. तुम्हालाही संधी मिळाली तर या पवित्र मंदिराला नक्कीच भेट द्या आणि आई चौराई देवीचे दर्शन घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाराष्ट्रातील सुंदर देवस्थाने व आध्यात्मिक प्रवास पाहण्यासाठी डिवाइन ट्रेस मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता चौराई देवी.